मुंबईजवळ असणाऱ्या भिवंडीतून आता एक ब्रेकिंग न्यूज येते। भिवंडीमध्ये डायपरच्या फॅक्टरीला भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी सध्या दाखल झालेल्या आहेत। पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यासाठी अनेक अडचणी सुद्धा येत असल्याची माहिती मिळते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ही आग किती भीषण आहे। भिवंडीमध्ये डायपरच्या फॅक्टरीला ही आग लागलेली आहे। आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली या संदर्भामध्ये सध्या शोध सुरू आहे आणि साम टीव्हीवर आपण या घटनेची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। भिवंडीमध्ये डायपरच्या फॅक्टरीला ही भीषण आग लागलेली। सध्या अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यासाठी अडथळे येत असल्याची माहिती सुद्धा मिळते। या फॅक्टरीमध्ये खरं कुणी होतं का या संदर्भात सुद्धा सध्या अग्निशमन दलाकडून तपासणी सुरू आहे। याशिवाय ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागलेली आहे या संदर्भात सुद्धा माहिती आता घेतली जाते। पण आपण सध्या साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। भिवंडीतील मुंबईजवळच असणाऱ्या भिवंडीमध्ये डायपरच्या फॅक्टरीला ही लागलेली भीषण आग आणि याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि ही आग विझवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे, मात्र पाण्याची कमतरता कुठेतरी जाणवते आणि त्यामुळे आग विझवण्यासाठी अनेक अडथळे सुद्धा निर्माण झालेले आहेत। रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती सध्या मिळते, मात्र आगीचं कारण नेमकं स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र यामध्ये या कंपनीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडून। फैयाज, ही आग नेमकी कधी लागली आणि कोणत्या कारणामुळे लागली, काही माहिती मिळू शकली आहे का? आज पहाटेच्या 3:15च्या सुमारास ही आग लागली होती। आगीचं कारण अद्याप नेमकं काही समजलं आलेलं नाहीये। तरी आग विझवण्यासाठी भिवंडी येथील अग्निशामक दल असो किंवा कल्याण असो या ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या गाड्या मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेल्या आहेत। आग विझवण्यासाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे कुठेतरी अडचणी येत असल्याची सुद्धा माहिती मिळते। रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती ही हाती येते। सध्या तरी या फॅक्टरीमध्ये कुणी नाही अशीच माहिती सध्या मिळते।